गुड इव्हनिंग मुलांना. मी जीवन सर. मी तुम्हाला आज या रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ग्रामॅटिकल पार्ट तो शिकवणार आहे. जर ग्रामर शिकायचं असलं ना तर आपल्याला जो सेंटेन्स असतो ना त्या सेंटेन्समधले सगळे पार्ट आपल्याला इझिली यायला पाहिजे. जर त्या सेंटेन्समधले पार्ट्स आपल्याला ओळखता आले ना की कोणता ॲडजेक्टिव्ह असतो, कोणता सब्जेक्ट असतो, कोणता ऑब्जेक्ट असतो, कोणता ॲडवर्ब असतो, कोणतं प्रिपोजिशन असतो, तर मग आपल्याला ग्रामरचे जे क्वेश्चन असते ते सॉल्व करायला खूप इझी जातो आणि इझिली ग्रामरचे क्वेश्चन सॉल्व होत असते. मग जर आपल्याला सेंटेन्स स्प्लिट करता आला, ब्रेक करता आला तर क्वेश्चन इझिली सॉल्व होतो. मग हे जे पार्ट्स असतात ते काय असतात, तर हे जे असतात ना हे पार्ट्स ऑफ स्पीच असतात. जसं एक्झाम्पल घ्यायला गेलं तर सब्जेक्ट आहे. सब्जेक्टमध्ये काय असतो, तर नेम ऑफ द पर्सन असते, प्लेस असते किंवा थिंग असते जो क्रिया करत असते. मग हे जर कळलं आपल्याला की सब्जेक्टिव्ह पार्ट कोणता, ऑब्जेक्टिव्ह पार्ट कोणता, व्हर्बल पार्ट कोणता, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह काय, प्रिपोजिशन, तर इझिली क्वेश्चन सॉल्व. मग आज मी तुमच्यासाठी आज तोच पार्ट म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच, आणि या पार्ट्स ऑफ स्पीच जो आहे तो सेंटेन्समध्ये कुठं कुठं यूज होतो ते शिकवण्यासाठी मी आज हा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर आपला मग मी काय शिकवणार आहोत आज आपण, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचेस शिकणार आहोत आपण. तर या किती पार्ट्स ऑफ स्पीच असतात, तर 8 असतात. त्यामध्ये काय असतो, सब्जेक्ट असतो, नॉट अ सब्जेक्ट, नाउन असतो, प्रोनाउन असतो, ॲडजेक्टिव्ह असतो, ॲडवर्ब असतो, प्रिपोजिशन असतो, इंटरजेक्शन असतो, त्यानंतर काय येतो, तर वर्ब येतो, आणि काय येतो, तर कंजंक्शन येतो. हे काय येतात, तर ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचे काय असतात, तर हे पार्ट्स हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी बघू नाउन. तर नाउन काय असतो, नेम असतो. नाउन म्हणजेच काय असतो, तर नेम असतो. कशाचा नेम असतो, मग पर्सन असू शकतो, प्लेस असू शकतो, आणि काय असू शकतो, थिंग्स. यांचेच नेम म्हणजेच काय असतो, तर नाउन असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा, नाउनचा यूज कुठे होत असतो. नाउनचा जो यूज असतो सेंटेन्सेसमध्ये ते कुठं होत असते, तर सब्जेक्टमध्ये किंवा ऑब्जेक्टमध्ये. कशाचा यूज होतो, या सेंटेन्सेसचा यूज होत असतो. एक्झाम्पल घेतो मी, बघा. एक्झाम्पल घेऊ, जसं राम प्लेज क्रिकेट. आता बघा इथे बघा, नेम ऑफ पर्सन आहे, इथं पण काय, आता नेम आहे स्पोर्ट्सचा, बरोबर आहे. ॲक्च्युली काय इथं मग नेमच आला. मग हा जो पार्ट आहे हा राम हा सब्जेक्ट आहे, आणि हा जो क्रिकेट आहे हा काय आहे, तर सेंटेन्समध्ये ऑब्जेक्टचं काम करत आहे. म्हणजे हा जो नाऊन आहे, या नाऊनची जी प्लेस आहे एका सेंटेन्समध्ये ते कुठं असतो, एक तर सब्जेक्टिव्ह प्लेस असतो किंवा काय असतो, तर ऑब्जेक्टिव्ह. एक तर सब्जेक्टच्या जागी येत असतो हा नाऊन, किंवा काय येत असतो, तो ऑब्जेक्टच्या जागी येत असतो. त्यानंतर बघा प्रोनाऊन असतो. काय असतो, प्रोनाऊन येतो. आता हा जो प्रोनाऊन असतो हा प्रोनाऊन काय येतो, इन प्लेस ऑफ नाऊन येत असतो. कशासाठी येतो, टू अवॉइड रेपिटेशन ऑफ सेम वर्ड. काय सांगितलं मी, हा जो प्रोनाऊन असतो हा प्रोनाऊन सेंटेन्समध्ये कुठे येतो, तर नाऊनच्या जागी येतो.
आणि कशासाठी येतो तर नाऊनची रेप्युटेशन थांबवण्यासाठी, ठीक आहे, किंवा तो नाऊन रिपीट नाही झाला पाहिजे म्हणून. तर यामध्ये कोणकोणते प्रोनाऊन येत असतात तर सगळ्यात पहिला येतो फर्स्ट पर्सन प्रोनाऊन, सेकंड पर्सन प्रोनाऊन येतो आणि काय येतो तर थर्ड पर्सन प्रोनाऊन येत असतो. मग हे प्रोनाऊन कोणकोणते असतात तर बघा, तर सगळ्यात आधी फर्स्ट पर्सन प्रोनाऊनमध्ये काय येतो आय येतो आणि काय येतो तर वी येतो. त्यानंतर सेकंड पर्सन प्रोनाऊनमध्ये काय येतो यू येतो आणि थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये काय येतो ही येतो, शी येतो आणि काय येतो तो इट येत असतो. त्याचप्रमाणे नेम ऑफ पर्सन, प्लेस आणि थिंग्स हे पण काय येत असतात तर या थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये येत असतात. त्यानंतर याचे काही केसेस पण असतात. हे तर सब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊन झाले. आता काय येत असतात ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊन पण येत असतात. ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊनमध्ये काय येतो फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये काय येत असतात ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊनमध्ये. तर सगळ्यात पहिले फर्स्ट ऑफ पर्सन प्रोनाऊनमध्ये काय येतं तर मी येतो आणि काय येतो तर अस येतो. त्याचप्रमाणे इथे काय येतो सेकंड पर्सनमध्ये यूज येतो आणि थर्ड पर्सन प्रोनाऊनमध्ये हीचाही काय येतो हिम येतो, शीचाही काय येतो हिज येतो आणि इटचाही काय येत असतो तो इट येतो आणि जे बाकीचे ते नाही. हे काय झाले ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊन. आणि हे काय झाले तर सब्जेक्टिव्ह केस ऑफ प्रोनाऊन. हे काय झाले तर प्रोनाऊन येतो. आणि आता सांगा जे मी सांगितलं की जे प्रोनाऊन येतो तो प्रोनाऊन कुठे येत असतो इन प्लेस ऑफ अ नाव. जसं एक्झाम्पल घेतो, राम प्लेस क्रिकेट वेल, he is all-rounder in his team. आता बघा राम काय आहे तर सब्जेक्ट आहे, प्लेस काय तर एक वर्ब आहे, क्रिकेट काय तर ऑब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे वेल काय येतं ॲडवर्ब आहे. त्यानंतर ही जो आला तो कोणाच्या जागी आला तर राम. म्हणजेच काय जेव्हा आपल्याला जो नेम ऑफ द पर्सन आहे किंवा नेम ऑफ द थिंग आहे, नेम ऑफ द प्लेस आहे, यांच्या रिपिटेशन जर टाळायचं असला तर आपण काय करत असतो त्या जागी काय वापरत असतो तो प्रोनाऊन्स वापरत असतो. ठीक आहे, इथं पण काय तर एक प्रोनाऊन आहे, बट हा कोणता आहे तर पॉझेसिव्ह केस ऑफ प्रोनाऊन. काय पॉझेसिव्ह केस ऑफ प्रोनाऊन आहे. कळलं, मी इथं पॉझेसिव्ह केस ऑफ प्रोनाऊन नाही शिकवलं तर मी समोर शिकवणार. ठीक, कळलं का तुम्हाला प्रोनाऊन. आता बघा प्रोनाऊन झालं, त्यानंतर बघू आता नेक्स्ट ॲडजेक्टिव्ह बघू. काय बघू ॲडजेक्टिव्ह. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतो तो विशेषण असतो. काय असतो विशेषण. विशेषण म्हणजे काय एखाद्या गोष्टीची विशेषता सांगणारा किंवा दर्शवणारा शब्द म्हणजेच काय असतो तर ॲडजेक्टिव्ह असतो. तर याची प्लेस काय असतो सेंटेन्समध्ये, हा जो असतो ना हा याचे दोन प्लेसेस आहेत लक्षात घ्या. सगळ्यात आधी हा नाऊनचा आधी येतो. काय येतो नाऊनचा आधी येतो. त्याचप्रमाणे हा काय येतो जो सब्जेक्ट आहे. त्याचप्रमाणे इज, ॲम, आर, वॉज आणि वर ETC हे जे लिंकिंग वर्ब आहे. त्यानंतर ॲज ॲन कॉम्प्लिमेंट म्हणून पण काय होत असतो या इथे ॲडजेक्टिव्हचे यूज होत असतो. एक्झाम्पल घेतो मी इथे बघा, रेड कार किंवा ही बॉट रेड, ही बॉट अ रेड कार. आता इथे सेंटेन्समध्ये बघा कार काय इथे नाऊन आहे आणि ही जी कार आहे ती कशी आहे आता रेड आहे. म्हणजेच या नाऊनची विशेषता सांगणारा जो वर्ड आहे तो काय असतो तर ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजेच हा जो ॲडजेक्टिव्ह असतो हा कोणाचा आधी येत असतो तर नाऊनचा आधी येत असतो. त्याचप्रमाणे इथे बघू या केसमध्ये काय असतो
राम इज क्लेवर किंवा ही इज ऑनेस्ट. आता बघा, मला सांगा क्लेवर कोण आहे हो? राम. बरोबर आहे. रामची विशेषता काय? तो क्लेवर आहे. म्हणजेच क्लेवर काय असणार इथे? ॲडजेक्टिव्ह असणार. त्याचप्रमाणे ऑनेस्ट कोण आहे? हिची विशेषता काय? तर तो ऑनेस्ट आहे. म्हणजे इथे जो लिंकिंग वर्ब आहे, लिंकिंग वर्बमध्ये येणारा जो वर्ड आहे तो काय करत असतो? जो कॉम्प्लिमेंट असतो तो ॲज अन ॲडजेक्टिव्ह सारखा काय करत असतो? तो इथे यूज केला जात असतो. त्याचप्रमाणे बघा, ॲडजेक्टिव्ह कळलं का तुम्हाला? ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असतो? विशेषण असतो. ॲडजेक्टिव्हच्या 2 प्लेसेस असतो. एक तर तो नाऊनच्या आधी येत असतो, त्यानंतर लिंकिंग वर्बचा नंतर येऊन तो काय करतो? ॲज अन कॉम्प्लिमेंट म्हणून ॲडजेक्टिव्ह सारखा यूज होत असतो. त्याचप्रमाणे आता ॲडवर्ब बघू. ॲडवर्बचे प्लेसेस कुठे आहेत? ॲडवर्ब बघू. ॲडवर्ब काय असतो? ॲडवर्ब म्हणजे काय असतो? एक तर येतो ॲडजेक्टिव्ह येतो, याला जर स्प्लिट केलं. त्याचप्रमाणे काय येतो? तर वर्ब येतो. काय येत असतो? तर ॲडजेक्टिव्ह प्लस वर्ब मिळून काय बनत असतो? तर ॲडवर्ब हा वर्ड बनत असतो. म्हणजेच हा काय करत असतो? हा ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्बची विशेषता सांगत असतो. वर्बची विशेषता सांगत असतो. ॲडवर्ब काय असतो? कशाने मिळून बनला असतो? ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब. आणि हा जो ॲडवर्ब असतो तो ॲडजेक्टिव्ह आणि जो वर्ब असतो यांची काय सांगण्याचं काम करत असतो? विशेषता सांगत असतो. विशेषता. एक्झाम्पल आता त्याचप्रमाणे थांबा, याचा जो यूज असतो तो कुठे असतो? सगळ्यात पहिला यूज जो असतो तो स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्स असतो. काय? स्टार्टिंग ऑफ द सेंटेन्सला होत असतो याचा यूज. त्याचप्रमाणे दुसरा जो यूज आहे तो काय असतो? तो एंड ऑफ द सेंटेन्स. त्याचप्रमाणे हा हेल्पिंग वर्ब आणि जो मेन वर्ब असतो यांचा मध्ये सुद्धा कशाचे यूज केला जाते? तर ॲडवर्बचा यूज केला जातो. एक्झाम्पल घ्यायला गेलं तर ही रन्स वेल. मला सांगा, हा चांगला धावला कसा? धावण्याची काय तर एक ॲक्शन आहे. मग या ॲक्शनबद्दल सांगत आहे हा वर्ड, हा वेल. म्हणजे हा काय असणार? ते इथे ॲडवर्ब सारखा काम करणार. काय असतो? वेल जो असतो हा काय असतो? इथे ॲडवर्ब असतो. म्हणजे मी काय सांगितलं होतं, आपण ॲडवर्बचा यूज सेंटेन्सच्या लास्टमध्ये सुद्धा काय करत असतो? तर आपण यूज करत असतो. आता हे झालं ॲडवर्बबद्दल. पोझिशन लक्षात ठेवायची. मग तुम्हाला इझिली ॲडवर्ब काय असतो, ॲडजेक्टिव्ह काय असतो, नाऊन काय असतो आणि प्रोनाउन काय असतो हे इझिली तुम्ही काय करू शकता? तर तिथून पिक करू शकता. त्याप्रमाणे आता वर्ब काय असतो? आता बघा वर्ब, नेक्स्ट पार्ट घेऊ आपण वर्ब. आता वर्ब पण काय असतात? तर 2 प्रकारचे असतात. एक तर काय असतो? मेन वर्ब असतो आणि एक काय असतो? तर हेल्पिंग वर्ब असतो. मेन वर्ब काय सांगत असतो? तर मेन ॲक्शन सांगत असतो. इन द सेंटेन्स. हा काय आहे? मेन वर्ब काय सांगत असतो? एक जो सेंटेन्स असतो त्या सेंटेन्समधली मुख्य क्रिया सांगण्याचं काम कोण करत असतो? तर हा वर्ब सांगत असतो. आणि आता येतो हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय सांगत असतो? तर टाईम सांगायचं काम करत असतो. काय सांगत असतो? तर टाईम सांगण्याचं काम करत असतो. एक्झाम्पल, कोणता टाईम? हा पास्टमधला आहे. कोणता सेंटेन्स हा पास्टमध्ये आहे? कोणता जो सेंटेन्स आहे प्रेझेंटमध्ये आहे? आणि कोणता सेंटेन्स फ्युचरमध्ये आहे? हे सांगण्याचं काम हा हेल्पिंग वर्ब करत असतो. एक्झाम्पल घ्यायला गेलं तर इज, ॲम, आर, त्याचप्रमाणे हॅव जिथं असतात ते टेन्स काय असतात? ते जे सेंटेन्स असतात ते कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिम्पल, ते प्रेझेंट टेन्समध्ये असतात. आणि जिथं कुठं आपल्याला काय दिसलं तर वॉज दिसलं, वेअर दिसलं आणि
हॅड दिसलं तर आपण इझिली सांगू शकतो की हा सेंटेन्स कुठे आहे, तर पास्टमध्ये. त्याचप्रमाणे जर आपल्याला सेंटेन्सेसमध्ये काय दिसलं तर विल दिसलं किंवा शाल दिसलं तर आपण इझिली सांगू शकतो की तो जो सेंटेन्स आहे तो कुठला आहे, तर फ्युचरमधला आहे. म्हणजेच काय, हा हेल्पिंग वर्ब काय सांगत असतो तर टाईम सांगण्याचं काम करत असतो की जो सेंटेन्स आहे तो कोणत्या टाईममध्ये आहे. तर मेन वर्ब समजलं, मेन ॲक्शन सांगण्याचं काम करत असतो. त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे असतं ते काय सांगत असतं, तर टाईम सांगण्याचं काम करत असतो. एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल बघू. पहिले मेन वर्बचं काम करू. दे आर प्लेइंग क्रिकेट. आता बघा, दे काय येते, प्रोनाऊन आहे, एवढंच समजलं. त्यानंतर क्रिकेट काय येतं, नेम ऑफ थिंग्स आहे, आणि हा काय तर नेम ऑफ ए गेम आहे, आणि हा काय तर एक ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर बघा आर जो आहे तो काय येतं, हेल्पिंग वर्ब आहे. त्यानंतर हे जे आहे की ते काय खेळत आहे, कोणती ॲक्शन करत आहे, प्लेइंगची ॲक्शन करत आहे, म्हणजे हा काय असणार आहे सेंटेन्समधला मेन वर्ब आहे. आता बघा आर आला इथे हेल्पिंग वर्बमध्ये काय आलं, तर आर आलं, तर आपण इझिली सांगू शकतो की हा जो सेंटेन्स आहे हा कोणत्या टाईममधला आहे, तर प्रेझेंटमधला. ही जी ॲक्शन होत आहे ही कुठे कधी होत आहे, तर प्रेझेंट टेन्समध्ये होता. म्हणजेच हा हेल्पिंग वर्ब काय सांगण्याचं काम करत असतो, तर टाईम सांगण्याचं काम करत असतो सेंटेन्समध्ये. चला, वर्ब तर समजलं तुम्हाला. त्यानंतर आता नेक्स्ट आता आपण बघू किती झाले आतापर्यंत, 1 2 3 4 आणि 5. आता 6वी गोष्ट म्हणजेच काय असतो, प्रिपोजिशन. काय प्रिपोजिशन बघू. आता प्रिपोजिशन म्हणजेच काय असते, याला जर स्प्लिट केलं तर प्री येतो एक वर्ड आणि काय येतो तर पोझिशन. प्री आणि काय येतो तर पोझिशन येतो. म्हणजेच काय, पोझिशन म्हणजे जागा, प्री म्हणजे काय असतो आधी. म्हणजेच हा प्रिपोजिशन कशाच्या आधी येत असतो, तर एका नाऊनच्या आधी येत असतो. काय असतो, एका नाऊनच्या आधी कोण येत असतो, तर हा प्रिपोजिशन येत असतो. याची जागा काय प्रिपोजिशनचा, एकाचा नाऊनचा आधी येण्याचं काम कोण करत असतो, तर हा प्रिपोजिशन करत असतो. आणि हा काय करत असतो, ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट जो असतो यामध्ये रिलेशन दाखवण्याचं काम करत असतो. एक्झाम्पल घेतो मी आता बघा. दे आर प्लेइंग इन द गार्डन. दे आर प्लेइंग इन द गार्डन. आता बघा इथे सेंटेन्स काय असतो, हा प्रिपोजिशन आहे, हा काय तर हेल्पिंग वर्ब आहे, हा काय तर सेंटेन्समधला मेन वर्ब आहे, हा काय जाऊ दे इथे आधी, हा काय तर एक नाऊन आहे. सॉरी हा काय तर सेंटेन्समध्ये नाऊन आहे, आणि हा नाऊनचा आधी कोण येतात, तर हा प्रिपोजिशन येतात. काय तर इन, हे काय असणार आहे, आता प्रिपोजिशन आहे. मग प्रिपोजिशन कोणकोणते असतात, कोणकोणते प्रिपोजिशन असतात, तर बघू आता. इन येतो, अबव येतो, अंडर येतो, त्याचप्रमाणे ऑफ आहे, फॉर आहे, विथ आहे, ओव्हर आहे, इन आहे, ऑन आहे, ETC. हे काय असतात, तर प्रिपोजिशन असतात. काय असतात, तर प्रिपोजिशन. आणि यांची जी पोझिशन असते ते नाऊनचा काय असतो, तर आधी येत असतो. बघा प्रिपोजिशन काय असतो, प्री आणि पोझिशन. काय पोझिशन आधी, कोणाचा आधी, बट या नाऊनचा आधी काय असतो, तर पोझिशन असतो. चला आता नेक्स्ट, प्रिपोजिशन पण कळलं असणार, याची पोझिशन पण कळली तुम्हाला. तर आता नेक्स्ट घेऊ आपण, काय घेऊ तर कंजंक्शन. आता बघ कंजंक्शन म्हणजे काय असतं, तर जोडणे. हे कंजंक्शन काय करत असतात, हे दोन वर्ड्स दोन फ्रेज किंवा दोन क्लाउज यांना जोडण्याचं काम कोण करत असते, तर हे कंजंक्शन करत असते. एक्झाम्पल घ्यायला गेलं, एक एक्झाम्पल घेतो तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला इझिली कळून जाणार कोणकोणते कंजंक्शन आहे. बघा कोणकोणते कंजंक्शन आहे, तर पहिला गोष्ट तो फॉर येतो.
फॉर पण कंजंक्शन सारखा यूज केला जातो. जाऊ दे, इथे एवढं लक्ष ना, फॅन बॉय म्हणून लक्षात ठेवा. फॅन BOY आता फॅन बॉयमध्ये काय येतो तर फॉर येतो, अँड येतो, बट येतो आणि काय येतो तर ऑर येतो. त्याचप्रमाणे काय येतो तर येट येतो. आणखी काय येतो तर इदर ऑर, नीदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, काय असतं तर नॉट ओनली बट ऑल्सो. हे काय तर कंजंक्शन आहे आणि हे काय करत असतात, दोन वर्ड्स किंवा दोन फ्रेज आणि दोन क्लाउज यांना जोडण्याचं काम हे करत असतात. एक्झाम्पल घेतो एक. Not only he can sing but also he can dance. आता बघा, इथे नॉट ओनली आहे आणि इथे काय तर बट ऑल्सो आहे. आणि इथे बघा ही कॅन सिंग आणि ही कॅन डान्स. इथे काय तर क्लाउज आहे, काय तर इथे क्लाउज आहे आणि इथे पण काय तर क्लाउज. ह्या दोन क्लाउजला जोडण्याचं काम कोणी केलं तर इथं नॉट ओनली आणि बट ऑल्सोने केला. एक आणखी एक्झाम्पल घेतो. राम अँड श्याम आर बेस्ट फ्रेंड्स. आता बघा, राम आहे आणि श्याम आहे, दोन W2 आणि हा काय W1. याला जोडणारा कोणता कंजंक्शन. आणखी एक एक्झाम्पल घ्यायला घेतो मी आता. बघा, इन द गार्डन अँड इन द पार्क. इन द गार्डन अँड इन द पार्क. आता इथं बघा, इथे काय तर फ्रेज आहे आणि इथे काय तर फ्रेज आहे. म्हणजे बघा, कंजंक्शन जो असतो तो काय करत असतो तर कंजंक्शन जोडण्याचं काम करत असतो. कंजंक्शन कोणाला जोडत असतो, वर्डला वर्डशी जोडत असतो. त्याचप्रमाणे फ्रेजला फ्रेजशी जोडत असतो. क्लाउजला क्लाउजशी जोडण्याचं काम कोण करत असतो तर हा कंजंक्शन करत असतो. कोण करत असतो तर कंजंक्शन करत असतो. त्यामध्ये एक्झाम्पल घ्यायला गेलं तर मी फॅन बॉय. F stand for E stand for and, B stand for but, O stand for or, Y stand for yet and S stand for so. हा पण काय तरी इथं कंजंक्शन येतो. हे काय करत असतात, जोडण्याचं काम करत असतात. इदर ऑर, नीदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो हे पण काय तर कंजंक्शन आहे. एक्झाम्पल, नॉट ओनली ही कॅन सिंग बट ऑल्सो ही कॅन डान्स. आता इथे बघा दोन क्लाउज आहे, या दोन क्लाउजला जोडण्याचं काम कोण केलं, नॉट ओनली बट ऑल्सोने केलं. त्याप्रमाणे इथे बघा दोन वर्डला जोडता येते, राम आणि श्याम. इथं दोन नाऊन आहे, या दोन नाऊनला जोडण्याचं काम पण कोण केलं आहे तर इथे या अँडनी केलं आहे, म्हणजे कंजंक्शन. त्याचप्रमाणे इन द गार्डन अँड इन द बाग. आता इथे काय तर दोन फ्रेज आहे, या दोन फ्रेजला पण जोडण्याचं काम कोण करत आहे तर हे कंजंक्शन करत आहे. आता लास्ट येतो इंटरजेक्शन. काय येतो इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजेच काय, असं सिम्बॉल येतो, हे समजून घ्या, नंतर सांगतो. बघा, आज एवढंच करू. बघा, मी काय काय शिकवलं तुम्हाला. तर आज आपण बघितलं, नाऊनबद्दल बघितलं, प्रोनाउनबद्दल बघितलं, ॲडजेक्टिव्हबद्दल बघितलं, ॲडवर्बबद्दल बघितलं, प्रिपोजिशनबद्दल बघितलं, इंटरजेक्शनबद्दल बघितलं, वर्ब बघितलं आणि कंजंक्शन बघितलं. तुम्हाला सांगितलं मी एकदा मी तुम्हाला काय देतो, समरी देतो. बरं, समरीमध्ये आपण नाऊन बघितलं. सगळ्यात आधी नाऊन कुठे यूज होतो, एक तर सब्जेक्टमध्ये यूज होतो अँड ऑब्जेक्टमध्ये यूज होतो नाऊनचा यूज. त्यानंतर प्रोनाउन काय करत असतो, प्रोनाउनचा यूज कुठे असतो, प्रोनाउनचा जो यूज असतो तो कुठे असतो, इन प्लेस ऑफ नाउन, किंवा सब्जेक्ट और ऑब्जेक्ट.
यांच्याच जागी काय करत असतो आपण, प्रोनाऊनचे यूज करत असतो. त्याचप्रमाणे येतो ॲडजेक्टिव्ह येतो नेक्स्ट. ॲडजेक्टिव्ह कुठे यूज होतो, नाऊनचा आधी काय येत असतो तर एक ॲडजेक्टिव्ह येत असतो. त्याचप्रमाणे कॉम्प्लिमेंट मध्ये पण काय येत असतो तर हा ॲडजेक्टिव्ह येत असतो. ॲडवर्ब कुठे येत असतो, मग ॲडवर्बचा यूज कुठं, ॲडवर्बचा यूज कुठे असतो, स्टार्टिंग, एंड. त्याचप्रमाणे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्बचा मध्ये. ह्या 3 पोझिशन सांगितलं. हा काय करत असतो, ॲडजेक्टिव्हच्या आधी येतो. त्याचप्रमाणे वर्बच्या आधी येतो. त्याचप्रमाणे हा ॲडवर्बचा पण आधी येतो. काय तो ॲडवर्बचा आधी पण काय करत असतो, हा येत असतो. त्यानंतर आपण वर्ब बघितलं. वर्बमध्ये काय असतो, एक हेल्पिंग वर्ब असतो आणि एक काय असतो तर मेन वर्ब असतो. हेल्पिंग वर्ब काय सांगत असतो तर टाईम सांगत असतो आणि हा काय सांगत असतो तर मेन ॲक्शन सांगत असतो. ठीक आहे ना, मेन ॲक्शन सांगत असतो सेंटेन्समधले. त्याचप्रमाणे कंजंक्शन बघितलं होतं. हा कंजंक्शन काय करत असतो, 2 वर्डला जोडण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे 2 फ्रेजेसला जोडण्याचं काम करत असतो. त्याचप्रमाणे 2 क्लाउजला जोडण्याचं पण काय करत असतो तर हा काम करत असतो. तर असं आपली काय झाली तर ही समरी झाली. तर आज आपण काय शिकलो, पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो. आता समोर आपण काय करू तर आता बाकीचं ग्रॅमॅटिकल पार्ट जो आहे तो काय करू तर आपण बेसिक पासून शिकू. थँक्यू.